तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुझा तोल गेला तर मी आणि माझा तोल गेला तर तो सावरायचं. त्यावर प्रतिक्रिया देताना सायली पण म्हणते असंच एकमेकांना आयुष्यभर सावरत राहायचं. मग अर्जुन अशोकला भेटायला वेळ होतोय असं म्हणत आरशात बघत आवरत असतो. मग सायली पण आरशासमोर येत भावूक होत डोळ्यातील काजळाचा टिळा आरशावर लावत म्हणते की कोणाचीही दृष्ट नको लागायला. त्यावर अर्जुन म्हणतो, आपलं रिलेशनशिप इतकं स्ट्रॉंग आहे ना की आपल्याला कधीच कोणाचीही दृष्ट लागणार नाही. दोघे एकमेकांकडे आरशात बघत हसत राहतात. त्यावर सायली म्हणते, आता उशीर होत नाही का निघायला? त्यावर अर्जुन म्हणतो, निघूया चल, आणि दोघे जातात. खाली हॉलमध्ये पूर्णाई प्रतापला म्हणते की मी ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जाईन, शिर्केंना भेटेन, तेव्हा तिथे मी बिले बघीनच. तू पण तिकडे तू असताना प्रताप बघते तर प्रताप इकडून तिकडे फेऱ्या मारत काहीतरी विचार करत असतो. हे पूर्णाईच्या लक्षात येते. काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम? तो म्हणतो की मला भूक लागलेली आहे. काही नाही झाले. तू शिर्केबद्दल काहीतरी बोलत होती. त्यावर पूर्णाई विमलताईला काहीतरी खायला देण्यासाठी हाक मारते. तेवढ्यात कल्पना येते व म्हणते की पूर्णाई, तुमच्या गोळ्या कधी संपल्या? त्यावर पूर्णाई शांत राहते. त्यावर कल्पना म्हणते, तुमच्या गोळ्या एक्स्ट्रा असतात ना? तिथे पण बघितलं, तिथे नाही आहेत गोळ्या. त्यावर पूर्णाई म्हणते की रात्री संपल्या गोळ्या. कल्पना म्हणते, आपण दोघेही किती विसरबोळा झालो आहोत. तर मित्रांनो, इकडे सायली आणि अर्जुन अशोकला भेटायला आलेले असतात. मग अशोक सायली आणि अर्जुनला पाणी देतो व बोलतो, वकील साहेब, माझ्याकडे काय काम आहे? मित्रांनो, सायली अशोकला ओळखला का म्हणते. त्यावर आठवत हो हो म्हणते, तुला वात्सल्य आश्रममध्ये बघितलं आहे. हरीशला भेटायला यायचो तेव्हा. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी हरीशबद्दलच बोलायला आलो आहे. त्यानंतर अर्जुन हरीशबद्दल अशोकला विचारतो. त्यावर अशोक म्हणतो, माझी आणि हरीशची चांगली मैत्री होती. इकडे सुभेदारांच्या घरात एक व्यक्ती घरात येतो व प्रताप व कल्पनाला विचारतो की सायली सुभेदार इथंच राहतात का? त्यावर प्रताप म्हणतो, हो, इथेच राहतात. ती व्यक्ती बोलते की त्यांना गोळ्या ऑर्डर केल्या होत्या. माफ करा, मला यायला जरा उशीर झाला. त्यांनी सांगितलं होतं काही झालं तरी 11च्या आत गोळ्या पोहोच करायच्या. व तो नंतर कल्पना गोळ्या आणि पूर्णाईला देते. त्यावर पूर्णाई बोलते, बरं झाले बाई, मला वेळेत गोळ्या घेता आल्या, नाहीतर माझा हातपाय थरथर कापायला लागतं. नंतर प्रताप काहीतरी थोडं खायला पाहिजे असं. नंतर विमल त्यांना शेंगदाण्याचे लाडू आणायला जाते. मित्रांनो, इकडे सायली आणि अर्जुन अशोकला विचारतात की हरीशची आणि तुमची भेट कधी झाली? त्यावर अशोक म्हणतो, काही महिन्यापूर्वीच मला म्हणाला होता की पनवेल सोडून चालले आहे बाहेर, मला चांगल्या प्रकारची नोकरी भेटली आहे. मग अर्जुन विचारतो, हा शेवटचा कॉन्टॅक्ट झाला का? त्यावर अशोक नाही म्हणतो. फोनवरती मॅसेज वगैरे चालू असतात. त्यावर सायली व अर्जुन शॉक होतात. अशोक म्हणतो, मला 2 दिवसापूर्वीच त्याचा मेसेज आला होता. मित्रांनो, इकडे घरामध्ये विमल प्रतापसाठी शेंगदाण्याचे लाडू आणते. त्यावर प्रताप खुश होऊन ते लाडू खातो. त्यावर पूर्णाई म्हणते, विमल, हे लाडवाचं तुला बरं सुचलं. यावर विमल म्हणते, हे मी नाही बनवले आहे, सायलीताईंनी बनवलेले आहे. असं म्हणून ती सायलीने कल्पनासाठी भिजू घातलेलं सब्जाचं ग्लास घेऊन येते व ते कल्पना देते. मग प्रताप सायलीचे तोंड भरून कौतुक करताना दाखवले आहे. मित्रांनो, इकडे अशोकच्या घरी अशोक त्याच्या आणि हरीशमध्ये जे मॅसेज आला होता ते तो अर्जुनला दाखवतो व मॅसेज अर्जुन पाहतो. मग अर्जुन म्हणतो, काहीतरी गडबड आहे इथे. त्यावर अशोक म्हणतो, अहो, गडबड कसली त्यात? काही दिवसापूर्वी माझी तब्येत बिघडली होती, त्यावेळी त्याने मला मेसेज केला होता. मित्रांनो, इकडे किल्लेदारांच्या घरी तन्वी आणि नागराज बोलत असतात. दोघंही एकमेकांचे कामाचं श्रेय घेत असतात. प्रिया आणि नागराज रविराज प्रतिमामध्ये अडकवण्यासाठी प्लॅनिंग करत असतात, कारण ते त्या केसबद्दल विचार करू नये म्हणून. त्यावर प्रिया बोलत असते की तुम्ही इकडे बघा, मी सुभेदारांना मेसेज करते. त्यावर रविराज येतो व म्हणतो, कसं मॅनेज करायचं? त्यावर प्रिया आणि नागराज दचकतात. असं दाखवलेलं आहे.
इकडे सायली अशोकला म्हणते की काका तुम्ही त्यांना वर्षभर भेटण्याचा प्रयत्न नाही का केला? त्यावर अशोक म्हणतात, हे बघा मी मॅसेज दाखवण्याचे काम केले आहे. ते मॅसेज आम्ही एकमेकांना करत असतो ते बघा. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हो ते मॅसेज तर बघतोय, मग मी या मॅसेजचे फोटो काढून घेऊ का? त्यावर अशोक घ्या म्हणतो. तसं लगेच अर्जुन त्या फोटो काढतो व निघतो असे बोलतो. इकडे किल्लेदारांच्या घरी तन्वी आणि नागराज ते सुभेदारांना कसं मॅनेज करायचं ते बोलत असतात. रविराज येतात. तिथून पुढे रविराज तन्वीला म्हणतो की काय आणि चालले नवीन डोक्यात. यावर सायली उगाचच काहीतरी बनवण्याचा यावर तन्वी उगाचच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते. नंतर रविराज म्हणतो की निघण्यापूर्वी मला तुझ्याकडून खरी खरी उत्तरे हवी आहेत म्हणतो. मग तन्वी ती कशी खरी आहे ते पटवण्याचा प्रयत्न करते. परंतु रविराज पुढे असे बोलतो की तू तन्वी आधी कसं तू साक्षी व तुझ्या मैत्रीबद्दल लपवलं होतं तसं काही आत्ता लपवत नाहीस ना? ह्यावर तन्वी नाही नाही असं बोलते. मित्रांनो मला काय वाटतं, रविराजला कसला तरी संशय आल्यासारखा वाटतोय. बरं असू द्या. पुढे रविराज म्हणतो की मला वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये महिपत शिकरे इन्व्हॉल्व आहे. इकडे अशोकच्या घरातून सायली व अर्जुन बाहेर येतात दाखवलेले आहे व म्हणतात असतात, हे कसं शक्य आहे की नसलेला माणूस मॅसेज कसा करू शकतो? त्या गोष्टीवरून त्यांची एकमेकांसोबत चर्चा होते व इथेच या मालिकेच्या आजच्या भागाचा शेवट होतो. तर मित्रांनो कसा वाटला हा आपला भाग कमेंटमध्ये सांगा. व पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रविराज अर्जुनला त्या केसमध्ये मदत करतो. तर पाहूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.